मानवी जीवनामध्ये एखादं कार्य परमार्थाच्या दृष्टीने करायचं म्हटलं की त्यामध्ये एक उचितता माणूस कायम शोधत असतो. परमार्थ करायचा असला, उद्योग करायचा असला, व्यवहार करायचा असला तर त्यामध्ये उचितता माणूस शोधत असतो. परमार्थिक क्षेत्रामध्ये उचितता, मी काल तुम्हाला प्रस्तावनेमध्ये बोलून गेलो की अलीकडच्या काळामध्ये रामायण माहित नाही असं कोण आहे? प्रत्येकाला माहित आहे राम कोण आहे, रामाला किती भाऊ होते, रामांच्या वडिलांचं नाव काय, रामांच्या आईचं नाव काय, रामांच्या अर्धांगिनीचं नाव आहे, किती वर्षाचा वनवास घडला, त्यांचे नित्य सेवक कोण होते, त्यांना भेटण्याकरता कोण आतुरतेनं कायम प्रयत्नवादी असायचं, त्यांचं युद्ध कोणासोबत झालं, शेवटी राज्याभिषेक कसा झाला, प्रत्येकाला रामकथा माहिती आहे. पण तरी सुद्धा ही कथा परत परत ऐकायची इच्छा निर्माण होते. का होते? गोस्वामी तुलसीदास महाराजांनी वर्णन केलेलं आहे. पुणे पुणे कीर्तनियो सुनी सुनाई, इह की प्यास बुझत बुझाई. परत परत कुणी कुणी कीर्तनियो सुनी म्हणजे मुक्त होण्याकरता तयार नाही, कारण ते भगवंताचं जीवन चरित्र आहे. जगाच्या पाठीवर कल्याणमय स्थिती ज्या वाङ्मयानं आपल्याला दिलेली आहे ना, ते वाङ्मय म्हणजे रामचरित मानस कथा आहे. लक्षात ठेवा. एक प्रश्न विचारू का? सर्वांनी इमानदारीने उत्तर द्यायचं. आपण प्रभू रामांच्याच भूमीमध्ये प्रभू रामांची कथा ऐकतोय. मला इमानदारीने हात वर करून सांगा की तुमच्यापैकी असे किती लोक आहेत ज्यांच्या घरामध्ये वादच होत नाहीत? प्रश्न जरा अवघड झाला का? बरं, सोपा प्रश्न करतो. तुमच्यापैकी किती लोक असे आहेत ज्यांना अंतरंगापासून इच्छा आहे की प्रभू रामांचं दर्शन किमान स्वप्नात तरी का होईना एकदा स्वतः देवाने येऊन द्यायला पाहिजे? नक्की? हात खाली करा. याचा एक सोपा मूलमंत्र तुम्हाला सांगतो. प्रभू राम स्वतः येऊन तुम्हाला दर्शन देतील, स्वप्नात का होईना दर्शन देतील. पण फक्त एकच नियम आहे, एकच नियम. तुमच्यापैकी असे किती लोक आहेत गेल्या एका वर्षापासून ते एकदाही खोटे बोलले नाही? अरे बापरे, थोडस कन्फ्युजन देऊ का? बरं, तुमच्यापैकी असे किती लोक आहेत गेल्या 6 महिन्यापासून एकदाही खोटं बोलले नाही? अजून थोडस मागं सरकू. 3 महिने, 2, 1, 15 दिवस, 8 दिवस, एवढे खोटे आहे तुम्ही आणि तुम्हाला कथा ऐकायची आहे? एक सांगू, परमात्म्याला कृपा सिंधू दया सिंधू म्हणत असतात. चांगल्या माणसाला कोणी पदरामध्ये घेईल, त्याला कुरवाडेल, त्याला चांगलं अधिष्ठान निर्माण करून देईल. परंतु ज्याला कोणी स्वीकारत नाही ना, त्याला जो स्वीकारतो त्याला कृपा सिंधू म्हणत असतात, त्याला दया सिंधू म्हणत असतात. एक वाक्य बारकाईने सांगतोय का? महाभारत हे प्रत्येकाच्या घरात चाललंय. प्रत्येकाच्या घरात सध्या अपेक्षा आहे रामायणाची, रामकथेची. तसा जर महत्वाचा फरक आपण दोन्ही ग्रंथामध्ये पाहण्याचा प्रयत्न केला, रामायणामधले वाद सुद्धा गादीसाठीच होते आणि महाभारतातले वाद सुद्धा गादीसाठीच होते. फक्त फरक एवढाच होता, महाभारतातले वाद ज्या गादीसाठी होते ती गादी अशी होती की माझं तेही माझंच आणि भावाचं तेही माझंच, त्याला महाभारत म्हणतात. रामायणातले वाद सुद्धा गादीसाठीच होते, परंतु फरक एवढा आहे, जे माझ्या दादाचं तेही त्याचंच आणि जे माझं ते सुद्धा माझ्या दादाचं, त्याला रामायण म्हणत असतात. जिथं समर्पण आहे त्याला रामकथा म्हणतात. अंतरंगामध्ये असा भाव प्रफुल्लित व्हायला पाहिजे. तुलसीदासांनी एक चौपाई एवढी सुंदर दिलेली आहे आणि एवढ्या मार्मिकपणाने विचार करून ती चौपाई लिहिलेली आहे. किरणाप्रमाणे सांगितले, शशी सारखे नाही सांगितले. का? याच्यामध्ये सुद्धा एक बारकाव आहे. शशी हा कुठल्या तरी एका दोषाने युक्त आहे, पण किरणांना मात्र कोणत्याच प्रकारचा दोष नाही. उलट ते दुसऱ्यांच्या जीवनामध्ये
प्रकाश निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून राम कथा शशी किरण समाना. या शशी किरणाचे संत वाङ्मयामध्ये वर्णन आहे. संत चकोर, संत ही चकोर होऊन करही जेही पाना त्याचं रसपान करत असतात. हे कथामृत रसपान करत असतात. एक लक्षात ठेवा, भक्तीशिवाय देव नाही आणि वाङ्मया श्रवणाशिवाय भक्ती नाही. कारण भक्तीची व्याख्या अशी सांगितली शास्त्रकारांनी, भगवंताच्या कथा, भगवंताच्या लीला, भगवंताचे गुणानुवाद ऐकल्यानंतर द्रवीभूत झालेल्या मनुष्याच्या अंतःकरणाची कायमस्वरूपी भगवंताकडे असणारी प्रवाहित वृत्ती, याला भक्ती असे म्हणत असतात. हे ऐकल्याशिवाय अंतरंगात भाव निर्माण होत नाही. बऱ्याच वेळेस काय होतं, भक्ती 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 म्हणजे भक्तीचा आव आणला जातो, पण भक्तीची व्याख्या माणसाला कधीच लक्षात येत नाही. बोला जय श्रीराम. एखाद्या वेळेस करुणापर प्रसंग कथेमध्ये आलात, तुम्ही फार हळव्या स्वभावाच्या आहेत, फक्त याच मंडपात, घरी आणि भांडताना नसतात. एखादी कथा फार मार्मिक आली, हृदयाला स्पर्श करणारी असली की लगेच तुमच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागतात, हृदयाला पाझर फुटतो. आणि मग शेजारच्या बाईला थोडेसे 2-3 बोट लावून अशी चर्चा चालू होती, खरंच आहे बाई, महाराज म्हणतात तेच बरोबर आहे, रामांशिवाय आपला दुसरा कोणी वाली नाही. याचा अर्थ तिच्या अंतरंगामध्ये भक्तीचा पाझर फुटलाय, तो वाहायला सुद्धा लागला. कोणाच्या दिशेने? प्रभू रामांच्या दिशेने. पण अडचण अशी आहे, भक्तीचा पाझर जरी फुटला